राज्यात मान्सूनचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे शेती कामांना आता वेग आलेला आहे। नव्या पिकांच्या पेरणीपासून तर जुन्या बागेच्या देखभालीपर्यंतची कामं आता सुरू झालेली आहेत आणि या संबंधी कृषी खात्याने शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत। काय आहेत ते सल्ले पाहूया। दिनांक 11 जूनच्या सकाळपर्यंतचा हवामानाचा अंदाज। कोकणात 8 ते 10 जून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात 9 आणि 10 जून, तर विदर्भात 8 जून म्हणजे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला। कोकण आणि कोल्हापूर विभागात भात आणि नागली बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी सुरू ठेवावी। कोल्हापूर विभागात भात आणि नागलीची धूळ वाफ पेरणी सुरू ठेवावी। मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम घाट क्षेत्रात भात बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी करावी। खरीप पिकांच्या पेरणीच्या दृष्टीनं पूर्व मशागतीची कामं पूर्ण करून घ्यावीत। तसंच बियाणं आणि खतांची उपलब्धता करून ठेवावी। घरचं आणि स्थानिक बियाणं वापरायचं असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासावी। पपई बागेमध्ये पूर्व मोसमी पावसाचं पाणी साठू देऊ नये। कोकण विभाग भात बी पेरणी करताना 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये साधारण 2 सेंटीमीटर खोलीवर पेरावं आणि ते झाकून घ्यावं। जाड दाण्याच्या जातीकरता हेक्टरी 50 किलो आणि बारीक दाण्याच्या जातीकरता 40 किलो तर संकरित जातीकरता 20 किलो बियाणं वापरावं। वापसा अवस्थेत असणारी भात खाचरं नांगरून त्यामध्ये प्रति हेक्टरी 40 किलोग्राम धेंच्या या हिरवळीच्या पिकाचं बी पेरावं आणि ते फुलोरावर असताना चिखलणीच्या वेळी गाडून टाकावं। आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा फळझाडांची नवीन लागवड करण्यास सुरुवात करावी। कलम रोपं लावताना प्लास्टिक पिशवी काढून हुंडी न फोडता लावावीत। तसंच कलमांची जोड मातीत जाणार नाही याची काळजी घ्यावी। बुंध्यानजीक माती घट्ट करावी आणि खोडाजवळील पट्टी काढून जोड मोकळा राहील याची दक्षता घ्यावी। तसंच कलमांना काठीचा आधार द्यावा। शेळ्यांना पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं। उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा। मध्य महाराष्ट्र विभाग पश्चिम घाट क्षेत्रात भात बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी करावी। कोल्हापूर विभागात भात पिकाची पेरणी पूर्ण करावी। पेरणीपूर्वी भात बियाणं 3% मिठाच्या द्रावणात 5 ते 10 मिनिटं बुडवून नंतर 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरावं। खरीप भुईमूग आणि सोयाबीन बियाणास पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 10 किलोला 250 ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपं तयार करावीत। तसंच पुनर्लागवडीसाठी जमीन उभी आडवी खोलवर नांगरणं, चांगली कुळवणी करणं अशी पूर्व मशागतीची कामं करून चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून घ्यावं। ऊस पिकावरील हुमणीच्या नियंत्रणासाठी 25% क्लोरपायरिफॉस 10 लिटर पाण्यात मिसळून जमीन वाफशावर असताना सरीतून द्यावं। तसंच पहिला पाऊस झाल्यानंतर लिंब, बाभूळ आणि बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील आणि रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत। गोचीड, पिसवा अशा कीटकांचा नायनाट करण्यासाठी आठवड्यातून एकदा न्यूऑन या कीटकनाशकांची 1 ते 1.5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून गोठ्यात फवारणी करावी। मराठवाडा विभाग कोरडवाहू कापूस लागवडीसाठी भारी आणि काळ्या जमिनीमध्ये 2-3 वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी। नांगरणीनंतर मोगडणी करावी। मोगडणीनंतर 2-3 वखराच्या पाळ्या द्याव्यात। शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन म्हणजे 10 ते 12 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात समप्रमाणात पसरावं। तूर लागवडीसाठी पूर्व मशागतीसाठी 1 खोल नांगरणी आणि कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात। शेवटच्या पाळी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी। मूग आणि उडदाच्या लागवडीसाठी 1 नांगरणी आणि कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात। शेवटच्या पाळी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी। मका लागवडीसाठी जमिनीची खोल म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर नांगरट करावी। कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी। प्रति हेक्टरी 10 ते 12 टन शेणखत मिसळावं।
खरीप हंगामात कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी। लागवडीसाठी खरीप यन 53-1, बसवंत 780, फुले सफेद, रबी यन 2-4-1, फुले सुवर्णा, ॲग्रीफाऊंड डार्क रेड, ॲग्रीफाऊंड लाईट रेड या वाणांची निवड करावी। जून महिन्यामध्ये 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील जनावरांना फऱ्या प्रतिबंधक लस टोचून घ्यावी। विदर्भ विभाग खरीप हंगामाकरता शेतात उताराला आडवी आणि समतल रेषेला समांतर मशागत करावी। शेतातील बांधवंदिस्ती, मृद आणि जलसंधारणाची कामं करावीत। शेतातील बांधावरील धसकट झुडपं, गवत कापून टाकावं। पूर्व मशागतीनंतर हेक्टरी 25 ते 30 गाड्या म्हणजे 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावं। धान पिकाच्या रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून आणि वखरून चांगल्या प्रकारे तयार करावी। 100 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंच आणि योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत। तयार केलेल्या गादी वाफ्यावर धान बियाणं पेरणीपूर्व दर गुंठ्यास 3 क्विंटल चांगलं कुजलेलं शेणखत द्यावं। जनावरांचं उष्णतेपासून संरक्षणासाठी गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी आणि गोठ्यांच्या भिंतींना बाहेरच्या बाजूनं चुन्याची सफेदी द्यावी। जनावरांना शुद्ध आणि पुरेसं पाणी द्यावं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।